शरदराव पाऊस 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 इज कट 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 आला का आवाज ऐकायला? सौरभ कुठे? असेल इथेच. असं शोधताय त्याला? नाहीये इथं. मग खाली गेला असेल. हो आता एवढ्या रात्री खाली कशाला असं? तुम्हाला इथं कशासाठी पाठवलं होतं? कशासाठी? मी बोलते यांच्याशी. हा हो तुम्ही इथं कशासाठी आला होता? काय सौरभशी काय बोलणं झालं तुमचं? मी बोललो त्याला प्रेमाचं महत्व पण समजावून सांगितलं, पण नंतर तो काका आलोच मी असं सांगून गेला आणि नंतर माझा डोळा कधी लागला मला कळलंच नाही. एक मिनिट, तुम्हाला प्रेमाचं महत्व सांगायला इथं पाठवलं होतं का? काय तुम्ही हो, प्रत्येक कामात काहीतरी गडबड घालून ठेवता. तुम्हाला एक काम घेऊन करता येत नाही का? आम्ही इथं मगाशी आलो तेव्हा तुम्ही त्याला सांगत होता फोन करायचा नाही म्हणून. मग काय झालं? आम्ही सांगितलं फोन करू नकोस, पण त्याचा अर्थ त्याने जाऊन भेट असा घेतला नसणार ना. काय सुरू कस्तुरीला भेटायला गेला? आणखीन कुठे जाणार? अजून कुठे जाणार म्हणतात? कला समजाव तुझ्या नवऱ्याला. सगळ्या प्लॅनचं वाटोळं करून टाकलंय त्यांनी. काय बी झालं तरी सौरभ कस्तुरीला भेटता कामा नाही. काय बी झालं तरी हे घालीन ना असं डोकं. किती वेळ झाला गेलाय तो? किती वेळ झाला गेलाय तो? पटापट उत्तर द्या. सांगा ना लवकर. आता मला झोपून किती वेळ झाला होता ते मला कळलं तर मला बरोबर सांगता येईल. हे टाळक्यात गेला ना बरोबर कळेल तुम्हाला किती वेळ झोपला होता आणि किती वेळ नाही ते. कला आवर त्यांना. कमू शांत हो. कशी शांत हो? मला शांत व्हायला सांगतेस तू? सगळं काही व्यवस्थित झालं होतं पण तुझ्या नवऱ्यानं आता जी काशी घातली आहे ना. आपण सौरभला सांगूया का तिकडे जाऊ नको म्हणून? हानी ना असं डोक्या होणार बर का. त्या माणसाचा माझ्याकडून खून होणार म्हणजे होणार. तिकडे जाऊन मी आधीच माती खाल्लेली आहे. आता आणखी कसं बोलताय तुम्ही? कमू पाहिलं ना तिकडे केवढी चिरी आहे पण फोडलं. ठीक आहे, तिचा राग शांत झाला ना की मला सांग, तोपर्यंत मी झोपतो. तुम्ही काय पण उठायचं होतं तर नीट उडायचं ना. पाणी कशाला मारायचं? आता परत कपडे बदली करून झोपावं लागणार. बाबा तुम्ही असं सौरभच्या